जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत। त्यांच्या विविध समस्या सोडवणे आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना आज करण्यात आली। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात ही संघटना मोलाची भूमिका पार पाडेल अशी माहिती अध्यक्ष सचिन लड्डा यांनी यावेळी दिली। असोसिएशनचे उद्देश सांगताना ते म्हणाले की जळगाव तालुक्यातील उमाळा नशिराबाद रोड परिसरात अनेक छोटे मोठे उद्योजक विविध कंपन्या सुरू करीत आहेत। आतापर्यंत विविध कंपन्या सुरू आहेत। जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेतर्फे विविध उद्योजकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। तसेच उद्योजकांच्या विविध अडचणी व समस्या सोडवणे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष सचिन लड्डा यांनी दिली। आज जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे आमचं फलकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आमचा उद्देश फक्त ग्रामीण एरियामध्ये इंडस्ट्रीज वाढवणे आणि इथला रोजगार निर्माण करणे हा एक आमचा मेन उद्देश आहे। आणि आम्हाला येणाऱ्या इथल्या समस्यांना निवारणासाठी गुलाबरावजींनी आम्हाला आज चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांचा स्वभाव बघून तर असं वाटतं आहे की त्यांनी म्हणजे इथल्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर ते निवारतील अशी अपेक्षा है। हमारा ग्रामीण एसोसिएशन का उद्घाटन हुआ, उसमें आदरणीय माननीय गुलाबराव जी पाटिल आए, समय दिया और उन्होंने जो आश्वासन दिया हमारे प्रॉब्लम डेफिनेटली हम लोग इंडस्ट्री यहाँ पे डाल रहे हैं। वी डोंट हैव पावर नहीं है, पानी नहीं है, इस कंडीशन में हम लोग परफॉर्म कर रहे हैं, गवर्नमेंट को रेवेन्यू दे रहे हैं, एम्प्लॉयमेंट दे रहे हैं। बट एक जो हमारा जो आज सार्थक मीटिंग हुई गुलाबराव जी से, ऐसा लग रहा था कि वो मंत्री आ रहे हैं, मंत्री नहीं थे, वो हमारे मित्र के रूप में आए। उन्होंने जो आश्वासन दिया हमारे में एक ब्लड उन्होंने दिया है। डेफिनेटली हम लोग उसको पॉजिटिव ले रहे हैं और कमिंग टाइम में हमारा टारगेट साल भर के अंदर है, अध्यक्ष का हमारा टारगेट साल भर के अंदर ये सब चीज़ यहाँ बहाल करना। और भी जो हमारे मित्र इंडस्ट्री आ रही है, 5 इंडस्ट्री का लेआउट है बाजू में, वो भी इंडस्ट्री आ रही है, तो उनके लिए भी हमको सपोर्ट करना है। हमने तय किया है साल भर जो गुलाबराव जी ने भी मांगा है हमारा समय, हम निश्चित रूप से उनका समय और हमारा समय भी देंगे और उद्योग को यहाँ पर प्रॉपरली बहाल करेंगे, ये हमारी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी है। जळगाव ग्रामीण मध्ये इंडस्ट्रीज असोसिएशनच्या फलकाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उमाळे या ठिकाणी करण्यात आले। ग्रामीण भागामध्ये उद्योगाला चालना मिळावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज सुरू होत आहेत। या उद्योगांना चालना मिळावी यासाठी उद्योजकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असेही मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फलकाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केले। या ठिकाणी ग्रामीण इंडस्ट्री असोसिएशनने या ठिकाणी फलकाचं अनावरण केलं। त्याचा मागचा त्यांचा उद्देश हाच आहे की जळगावमधल्या इंडस्ट्रीज वाढाव्यात, या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना नोकरी मिळावी आणि या परिसरामध्ये जास्तीत जास्त उद्योग यावे ह्या चांगल्या भावनेमुळे त्यांनी या फलकाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे। आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित केलं। काही छोट्या मोठ्या अडचणी आमच्या एकमेकांमध्ये त्यांनी समजून सांगितल्या। माझ्या परीने ज्या ज्या अडचणी मला सोडवता येतील त्याचं आश्वासन किंवा वचन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि मला तरी वाटतं की असे उद्योजक जर पुढे येत असतील तर ॲज ए लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता आज हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली। यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष सचिन लड्डा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, खजिनदार राजू बियाणी व सदस्य आदी उपस्थित होते। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया आमचे दिव्य प्रहार लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा व ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।